काय थांबलो ना अजून अख्खा डीमार्ट पण खरेदी करायला पण म्हणले परत एवढी म्हटलं आपण एक बॉईल करणार आहोत आणि मी हे खास माझ्यासाठी प्रोडक्ट ऑर्डर केले. हॅलो गाईज, कसे आहात? तर आज आहे अवनीच्या क्लासमध्ये ॲनिव्हर्सरी, म्हणजे त्यांच्या क्लासची जी डान्स क्लास आहे त्याची 3rd ॲनिव्हर्सरी आणि त्यांच्या क्लासमध्ये भरपूर सारा एन्जॉय आणि फन गेम्स होणार आहेत. तर ती खूप एक्सायटेड आहे त्यासाठी आणि तिचा एक छोटासा व्लॉग आपण शूट केला आहे. त्यामध्येच अजून भरपूर काय म्हणजे थोडंफार डेली रुटीन पण आहे. तर तुम्हाला व्लॉग पाहायला आवडेल तर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जावं, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. कशी दिसते गाईज कटिंग झाली का पार्टी? बघू मला ते खायला आता बघू ना, ये ना. कोणी दिलं? हे बाबा आलेत. कोणी दिलं यांना खायला? फ्रुटी, कुरकुरा. आपल्याला नाही देत ती. बघ उठला त्याची फ्रुटी. पुढं पुढं जायचं म्हणले बाबा. हा, मुंबईला? तुम्ही गेले कधी मुंबईला? कोण? मुंबईला नाही चाललो पण आपण मुंबई नाही येत काय लगेच. तर तुम्ही म्हणसाल मी अंड का घेतले हातात? तर अंडे हे शरीराला खूप हेल्दी असतात आणि तुम्हाला पण माहिती, आणि सिलेंडर किती महाग झालाय हे तुम्हाला पण माहिती आणि मिळत देखील नाहीये. तर मी खास काहीतरी ऑर्डर केलंय ऑनलाईन आणि आता तुम्हाला दाखवते मी काय घेतलंय. तर मी खास माझ्यासाठी ऑनलाईन अगारोचं एक बॉयलर प्लस पोचर हे ऑर्डर केले, कारण की माझ्यासाठी मला अंडे खूप आवडतात. आणि आता आपण चला मी तुम्हाला दाखवते ह्यामध्ये अंडे कसे बॉईल करायचे. तर आपल्याला हे अशा बॉक्स पॅकिंगमध्ये मिळणार आहे. युजर गाईड मिळणार आहे, म्हणजे आपल्याला जसं यूज करायचं हे बॉयलर कसं त्या टाईपमध्ये. 2 वर्षाची वॉरंटी कार्ड मिळणार आहे. तर त्यासोबत तुम्हाला हा एक बॉयलर ट्रे मिळतो. एका टायमिंगला तुम्ही 8 अंडे ह्यामध्ये बॉईल करू शकता. आणि हा आहे पोचिंग ट्रे, यामध्ये तुम्ही एका टायमिंगला 4 अंडे बनवू शकता. हा वॉटर मेजरिंग ट्रे आहे, ज्यामध्ये तुम्हाला खाली एक निडल मिळेल. आता ह्याबद्दल तुम्हाला मी पुढे सांग. यासोबत एक आपल्याला टॉपलेस मिळतं, जे याच्यावर आपल्याला असं झाकण लावायचं आहे एक बॉईल करताना. आणि त्यासोबतच ह्याची जी प्लास्टिक क्वालिटी आहे ती एकदम बेस्ट आहे. तर फायनली ही अगारोची मेन ज्यामध्ये आपण एग बॉईल करणार आहोत ती मशीन जी खालची, ह्याची जी स्टील बॉडी आहे ती स्टेनलेस स्टीलची आहे आणि प्रीमियम क्वालिटीची आहे. त्यामध्ये आपल्याला ऑन ऑफचं बटन मिळणार आहे आणि आपल्याला हे 6 MPLचं प्लग मिळणार आहे, ज्याची वायर भरपूर मोठी आहे आणि आपण हे कुठे पण अटॅच करू शकतो. तर ह्या रिकाम्या जागेत आपल्याला मेजरमेंटने पाणी टाकायचे. तर या एक बॉयलरची फिट अँड फिनिश आणि बिल्ड क्वालिटी एकदम छान आहे. तर या एक बॉयलरमध्ये 3 प्रकारचे अंडे आपण बॉईल करू शकतो. एक सॉफ्ट, मीडियम, हार्ड. 85 ml पाणी घेतलं आहे आणि ह्यामध्ये टाकलं आहे. तर तुम्हाला जसे अंडे हवेत सॉफ्ट, मीडियम, हार्ड त्या टाईपने तुम्ही पाणी टाकू शकता. तर हे 3 अंडे मी आता बॉईल करणार आहे. तर मी तुम्हाला मगाशी ह्या निडलबद्दल सांगितलं होतं. तर ही निडल ह्यासाठी आहे कारण की नेहमी आपण जेव्हा अंडे बॉईल करतो तेव्हा ते तुटतात. तर ह्यामध्ये आपल्याला असं होल पाडायचं आहे. तर तुम्हाला हे असं होल पाडून घ्यायचं आहे. तर मी 3ही अंड्यांना आता असं होल पाडून घेणार आहे, जेणेकरून हे अंडे फुटणार नाही बिलकुल. तर ह्याचं जे झाकण आहे तुम्ही बघू शकता, ह्याला पण 2 होल आहेत आणि आपण हे आता लावणार आहे आणि आता आपण बॉईल करण्यासाठी पिन करणार आहोत. तर मी बटन चालू करणार आहे. तर तुम्ही बघू शकता ब्लू लाईट इथे चालू झाली आहे. तर तुम्हाला सॉफ्ट एग जर बॉईल करायचे असतील तर तुम्हाला 8 मिनटं ठेवायचे. मीडियम एगसाठी 11 मिनटं आणि हार्डसाठी 15 मिनटं. मग आता आपण 15 मिनटासाठी हे अंडे असेच बॉईल करण्यासाठी ठेवणार आहोत. तर तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता. तर 1 मिनटाच्या आत ह्याचं पाणी जे आहे ते उकळायला लागले आणि वाफा यायला लागल्या. तुम्ही बघू शकता, मी सुद्धा जॉकमध्ये. आणि प्लस ह्याचा आवाजसुद्धा येत नाही आहे. विदाऊट नॉईज करता हे मशीन चालू आहे. प्लस हा एक बॉयलर 500 वॉल्ट कन्झ्युम करू, जेणेकरून आपल्याला लाईट बिलसुद्धा जास्त येणार नाही आहे. त्यामुळे काळजी नका करू.
तर हा जो एक बॉयलर आहे तो ऑटोमॅटिक आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही कुठल्या कामात आहे आणि विसरून गेले की एक बॉयलर आपला चालू आहे तर त्याला काहीच प्रॉब्लेम होणार आहे नाहीये, कारण की तो ऑटोमॅटिकली बंद होणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपोआप ऑटोमॅटिकली मशीन बंद झाली आहे. आणि आता आपण हे ओपन करून हे अंडे काढून घेणार आहोत. तर हे बॉईल झालेले एग्स मी काढून घेतलेत आणि आता आपण हे थोडंसं गार होण्यासाठी ठेवूया आणि तेवढ्या वेळात आता आपण पोचर बनवूया. तर त्यासाठी आता मी काय करणार आहे, 2च अंड्यांचं बनवणार आहे. तर मी मस्त असं ऑइल लावून घेते पूर्ण ट्रेला, जेणेकरून त्याचं चिटकलं नाही पाहिजे. तर आपल्याला पोचर बनवण्यासाठी 120 ml पाणी यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर हा ट्रे असाच ठेवायचा आहे. त्यानंतर पोचर ट्रे परत त्यावरती ठेवायचा आपल्याला. तर मी 2 अंडे असेच डायरेक्ट टाकलेत. त्यानंतर आपण झाकण लावणार आहोत. हे अंडे खूप मस्त पद्धतीने बॉईल झालेत. त्यानंतर आपण पोचर बघूयात, ते सुद्धा उकडून झालेत व्यवस्थित. तर मशीनसुद्धा आपोआप बंद झाली होती. तर अंडे बघू शकता आतून कट केल्यानंतर पण अगदी छान पद्धतीने मस्त झालेत. तर फायनली मी हे पोचर पण असं काढून घेतलं आणि एकदम व्यवस्थितपणे ते निघालेत. त्यानंतर मी त्यामध्ये मीठ आणि लाल तिखट टाकणार आहे, कारण की मला ते तिखट खायला आवडतं. तुम्हाला जे मसाले आवडतात तुम्ही टाकून खाऊ शकता आणि अगदी टेस्टी आणि खूप कमी वेळात झालं आहे हे. तर आपल्याला हा असा प्लग काढून घ्यायचा आहे आणि हे साफ करण्यासाठी आपल्याला कापड यूज करायचं. सिम्पली आपल्याला हे कापडने पुसून घ्यायचं. तुम्हाला हे म्हणजे पाण्याखाली यूज नाही करायचं आहे, कारण की हे जे खालचं इलेक्ट्रॉनिक गॅजेट असतं आणि ते खराब होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला हे कापडने असं मस्त पुसून घ्यायचं आहे. तर फायनली मी सगळं काही पुसून घेतलं आहे आणि हे असंच तुम्ही पुसून ठेवून रेग्युलर तुम्ही यूज करू शकता. तर हा अगारोचा एक बॉयलर तुम्हाला तर आवडलाच असेल, कारण की मला तर फार आवडला आहे. आणि जर तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली लिंक दिली आहे प्रोडक्टची. लवकर जावा आणि नक्की ऑर्डर करा. बघू संपवलं आम्ही, तुझं संपवलं त्याने. काय फिनिश? हा भात आहे थोडा. सब्जी नाही ती. बघू कालू या, कालू आला होता. आहे की भात? मी त्याला कालू बोलतो, कालू. यावाय तरी बोलू. या जेवायला. जेवण होत आलं माझं. जा असंच क्लासला जाती का? आम्ही ते रबर ठेवलं होतं ना, आता कुठं टाकलं? तर आता तिचा क्लासला जायचा टाईम झालेला आहे आणि आता मी तिला सोडायचं चाललं. आज ही पण येते माझ्यासोबत. तर बघू याच्या क्लासमध्ये काय काय फर्स्ट गेम होणार आहेत आणि ती सांगालच आपल्याला, आम्ही वर नाही जाणार आहे. तर सरांना विचारून जर एखादा पाठ घ्यायला भेटलं तर ठीक आहे. काही निघत मारायला. विसरभोळे झाले तू. विसरभोळे हे घ्यायचं होतं का तुला? काय आहे? बुद्धिभ्रष्ट झाली. बुद्धी नाही, काय घेतलंय? हे म्हणजे काय म्हणतात, ग्लिटर्स आहे. हे जेणेपासून मी सगळं काय भांड्यांना बाथरूमला हेच वापरते. बाद झाले ना मग काय सगळं घ्यायचं का? चांगलं आहे. किती? फरशी पुसायचं ते. अच्छा, सगळं लक्षात आलं तुझं सगळं. असं विसरभोळे झाली. त्याचा हातानं मला विसरून जा असे. विसरणार म्हणते. सध्या तरी आम्ही एवढं घेतलं आहे सामान जेवढं आम्हाला गरजेपुरतं होतं. सोड ना खाली. 5च मिनिटामध्ये अजून 2-4 प्रोडक्ट वाढले. हिच्यासाठी थम्सअपची बॉटल घेतली.
हे पोरांसाठी घेतलंय, ऑफरमध्ये होतं, बाय 1 गेट 1 दिसतंय. आणि स्लाईची बॉटल हिला घेतली आणि मला एक कॅडबरी घेतली दुधाची मिल्क. तसं थांबलो ना अजून अख्खा डीमार्ट पण खरेदी करेल पण हे म्हणले परत एवढी म्हटलं आपण गोष्टी नाही घेतल्या नाही घेतल्या. साखर नाही घेतली, सगळं तर घेतले, फक्त साखर राहिलं. क्लासच्या इथे म्हणजे जवळच डीमार्ट होतं म्हणून आलो, नाहीतर आमच्या इथल्या जवळच्या डीमार्टला आम्ही जाणार आणि इथे खूपच गर्दी गर्दी इथं. तर आमच्या अवनीचा क्लास 6 वाजता सुटणार होता, 6:30 वाजलेत. मी आले आज 6:30 वाजले तरी अजून क्लास नाही घेतला. लेट झालं लेट झालेलं आणि ना टेन्शन आलं. घरी जाऊन काम करायचं ना. काम करायचं काय समोसा खाल्लाय. हे काय लावलं होतं तू? हे बघ काय आहे कमराला, बलून गेम. आणि याच्यात काय दिले गिफ्ट मध्ये? हा का? आणि याच्यात काय दिलंय? गिफ्ट आहे ना, घरी जाऊन ओपन करणार. आणि ते कॅडबरी कोणाला देणार? मला देणार का? तू खाणार? अच्छा ठीक आहे. चल ए काय काय भेटलं बघा म्हणे. अरे वा, बापरे वाव, भारी भेटले काहीतरी. अयो टिफिन बॅग. नेट बस ना. मांडी घालून बसा. कुठे घेऊन जाणार? क्लासला? स्कूलला. वाव, छान गिफ्ट दिलंय ना पण. टिफिन बॅग. वाव. हे काहीतरी आहे. हा अजून काहीतरी. अय्यो वाव. बघू काय या हा. ते पण आहे. बघू आता हे दादाला नको दाखवा, नाही तर दादा सगळं गायब तुझं. माझ्याकडनं पण एक सरप्राईज तुला. थँक्यू. सरांना बोलली का नाही थँक्यू? डान्स क्लासच्या सरांना बोलली ना थँक्यू. काय काय खाल्लंय? तेवढं क्लास मध्ये भेटलंय तिच्या. धर तुला. हे आवडीचं आहे, ते तिचं घ्यायचं नाही. आवडी कशाला घेऊ? त्याला हे बघून दुःख झालं माहिती का? पण आवडीचं घ्यायचं ना. मी आवडी पहिला कशाला घेऊ? तू घेतो. तर गाईज अशा पद्धतीने आजचा हा दिवस आमचा लय वेळ गेलेला आहे. तर असं डेली रुटीनचे भरपूर सारे मला मेसेज आले होते, तर सहज आज आपण आवडीचा व्हिडिओ काढला. तर असंच आपले डेली रुटीनचे व्हिडिओ पण येणार आहेत. काय म्हणशील? क्लासला मी जाते कधीतरी, पण आज मी म्हणजे मला डीमार्टमधनं थोडंसं काही गोष्टी घ्यायच्या होत्या. मग मी हे म्हटलं की जाऊ दे, तसंच क्लासला सुरू आणि तिकडच जवळपासच्या कुठल्या तरी डीमार्टला जाऊन म्हटले, म्हणून आम्ही तिकडे गेलो. तर ॲक्च्युली तिचा क्लास 6ला सुटणार होता, तो डायरेक्ट 6:30ला सुटला, अर्धा तास लेट झाला. सुटला. आणि आता घरी बघा ना किती वाजले? 7 वाजले. 7 घरी वाजले बा. कारण की क्लास थोडासा लांब आहे, म्हणजे थोडंसं लांब असल्यामुळे येणं जाण्यात वेळ जातो. ते बाळा तर छान गिफ्ट दिले त्यांच्या सरांनी. छान गिफ्ट दिलं तिला क्लासमध्ये. आणि आवनी आमच्या, तुम्ही म्हणताल कुठल्या क्लासला जाते, तर ती डान्स क्लासला जाते आवनी. बापरे. बघू 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 बघू.
काय आहे? बघू काय मला डोरेमॉन. अरे मी काय केलंय? थांबे, हे रडाय काय झालंय? कमी भरून आणले काय? काय तरी मी बघते काय आणायच नव्हतं पाहिजे मग. असं काय झालं तू अरे मी नाही चेंज करून दिले. मी काय याच्यामध्ये चेंज? एवढं खास नाही बाळा डोरीमन पहिले हसून बघितलं डोरीमन. काय खास नाही एवढं हे नुसतं असं भिंगरी सारखं ती हे बघूनच खुश झाली कागद तुझं बुक काय मला फक्त कागद बघू असं काहीतरी वेगळं. कागद आहे ब्लेम. कागद आहे ब्लेम. काहीतरी असणार ना असं थोडी आहे. नाही नाही असतं डोरेमॉनची दुनिया. अच्छा हे काहीतरी आहे स्टिकर स्टिकर. आता आता हे बघ हे पण आहे दरवाजा आणि दोर जादू जादू जादू. पाणी टाकलं रे. आपण बघू याचं काय. स्टिकर पाहिजे. तुला हे भेटलं ना मग आपण हे replace तर थोडासा अजून ब्लॉग राहिलाय आपला. थोड्या वेळाने नंतर एंड होईल. पूर्ण बघा आणि लाईक करा. पूर्ण व्हिडिओ बघा. यांचं काही चालत राहील. आता यांची भांडणं होणार मला वाटतं चलो. तर तुम्ही बघताय ना मी ह्यांच्यासाठी खास असं चिकन केलंय आणि आज पप्पा पण येणार आहेत जेवायला कारण की मम्मी गेली लग्नाला आणि आम्ही सुद्धा उद्या लग्नाला जाणार आहे तिकडे. तर ह्यांच्यासाठी चिकनची भाजी केली माझ्यासाठी अंडे केलेत आता चपात्या करायच्या. जेवण झालं बरं आमचं. लक्षातच नाही. तर पप्पा आले होते आणि म्हणजे घरी कोणच नव्हतं त्याच्यामुळे सगळेजण लग्नाला गेले होते. म्हणलं पप्पा आले आणि एवढा लेट झाला होता की उद्यासाठी पण मला म्हणजे गिफ्ट आणायला गेले होते. हे सगळी तयारी चालू होती त्यामुळे मला व्लॉग शूट करायला लक्षात नाही राहिला. पप्पा पण गप्पा मारत होते त्याच्यामुळे आम्ही काही शूट नाही घेतलं. अक्षरशः जेवण झालं आणि मी एकदम शेवटपर्यंत माझं काही जेवण चालूच असतं त्यामुळे त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की अरे आपण शूटच केलं नाही. ब्लॉगचा लास्ट सीनच शूट नाही केला त्याच्यामुळे ब्लॉग एंड झाला. लास्टला जेवताना माझा थोडासा पार्ट घेतला. पप्पा पण त्यानंतर मी गेले थोड्या वेळात आणि इथेच ब्लॉगचा एंड झाला. तर बाय बाय गाईज. असा आजचा ब्लॉग होता. कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला पण ते प्रोडक्ट आवडलं असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली लिंक दिली आणि खरंच खूप छान प्रोडक्ट आहे. जे मी पोचर बनवलं होतं ते खूप आवडलं मुलांना माझ्या आणि छान होतं. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि नक्की ऑर्डर करा. बाय बाय.